नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपोमिक्सिस, पॅर्थेनोकार्पी, पॉलीएम्ब्रियोनी. हे पॉईंट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व बाकीचे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते व्हिडिओ पाहावेत, जेणेकरून हा पॉईंट तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजेल. चला तर मग सुरू करूया. अपोमिक्सिस म्हणजे काय आहे आपण ते बघूया आता. इट इज द फिनॉमिना ऑफ द फॉर्मेशन एम्ब्रियो थ्रूआउट द asexual method of reproduction without the formation of gamete and fertilization. बघा, ह्या अपोमिक्सिसचा पहिल्यांदा अर्थ समजून घ्या की नेमकं अपोमिक्सिस म्हणजेच काय. बघा, दिस इज द वन टाइप ऑफ द मेथड दॅट इन दिस टाइप ऑफ मेथड देर इज द न्यू एम्ब्रियो आर फॉर्मेड विदाउट द गॅमेट फॉर्मेशन अँड विदाउट द फर्टिलायझेशन. बघा, लक्षात आलं का? म्हणजे यांच्यामध्ये काय होणार आहे, नवीन स्पेसिस तर तयार होणार आहे, नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे, पण तिथं गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन हे होणार नाही. बघा, इट इज अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन वेअर देर इज द नो मिओसिस अँड सिनगामी. बघा, यांच्यामध्ये काय आहे तर एक सेक्शुअल मेथड टाईप ते काय केले तर त्यांनी कॉपी केले, पण त्यांच्यामध्ये मिओसिस बी होत नाही आणि सिनगामी टाईप्स म्हणजे पण हे पण होत नाही. सिनगामी म्हणजे काय तर आपण ते डबल फर्टिलायझेशनमध्ये पाहिलं होतं, ते तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, काय आहे ते तुम्ही बघू शकताय. बघा, एक्झॅक्टली किंवा आपण तुम्ही ह्याला काय समजू शकता, देअर इज द फॉर्मेशन ऑफ न्यू जनरेशन विदाउट द गॅमेट फॉर्मेशन ऑर फर्टिलायझेशन. बघा, त्यानंतर काय, एम्ब्रियो डेव्हलप्स इन द ओव्ह्यूल अँड ओव्ह्यूल डेव्हलप्स इन टू फ्रॉम द सीड. म्हणजे यांच्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होणार आहे. आता तो एम्ब्रियो कशा पद्धतीने होतोय, विदाउट फर्टिलायझेशन होतोय, पण काय त्यामध्ये प्रोसेस आहे ते आपल्याला ह्या पॉईंटमध्ये कव्हर करायचं आहे. बघा, एम्ब्रियो डेव्हलप्स इन द ओव्ह्यूल अँड ओव्ह्यूल डेव्हलप्स इन टू द सीड. ही नॉर्मल पुढची स्टेप आहे की ज्याच्यामध्ये काय होणार आहे, एम्ब्रियो होणार, एम्ब्रियोपासून ओव्ह्यूल आणि सीड्स अँड फ्रूट डेव्हलपमेंट ही इथं होणार आहे. बघा, आता त्यामध्ये दोन प्रकार आहे, कशा प्रकारे होते ते बघू आपण. इन अपोमिक्सिस व्हेन गॅमेटोफाइट ऑर्गन्स ऑर सेल प्रोड्यूस द एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन इट इज कॉल्ड टर्म ॲज द ॲपोगॅमी. बघा, ॲपोगॅमी म्हणजे हा काय शब्द लक्षात ठेवा. ॲपोगॅमी म्हणजे काय तर एखाद्या प्लांटमध्ये जर त्यांच्या गॅमेटोफायटिक सेलनी किंवा गॅमेटोफायटिक ऑर्गननी जर एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर प्रोड्यूस केलं. आता ते प्रोड्यूस कसं होणार आहे तर त्या गॅमेटोफायटिक सेलमध्ये जो गॅमेट होण्याची प्रोसेस आहे, म्हणजे जे काही गॅमेट होण्याची प्रोसेस आहे मिओसिसपासून आपण ते बघतोय, तिथं मिओसिस न होता डायरेक्ट काय होणार आहे तर एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर तयार होणार आहे. म्हणजे तिथं मायटोटिक डिव्हिजन द्वारे काय होणार आहे तर एक एम्ब्रियो तयार होणार आहे. अशा प्रकाराला काय म्हणतो आपण, ॲपोगॅमी. तुम्ही लक्षात इथं काय ठेवा, ॲपोमॅक्सिसमध्ये जेव्हा गॅमेटोफायटिक ऑर्गनपासून किंवा सेलपासून एम्ब्रियो तयार होतोय त्याला काय म्हणतो आपण, ॲपोगॅमी. बघा, दुसरं काय आपल्याकडे ॲपोस्पोरी. म्हणजे इथं काय असणार आहे बघा, अँड डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल प्रोड्यूस द डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट द अंडरगोईंग द मिओसिस इज कॉल्ड ॲज द ॲपोस्पोरी. बघा, लक्षात आलं का? म्हणजे इथं काय झालं, स्पोरोफायटिक सेल म्हणजे कोणत्या, बॉडी सेल, म्हणजे त्यामध्ये कशा असणार आहेत तर डिप्लॉइड सेल असणार आहे. जर प्लॅन्टमधील काही डिप्लॉइड सेल म्हणजे त्या प्लॅन्टच्या काही डिप्लॉइड सेलनी काय केलं तर एम्ब्रिओ फॉर्म केला, एम्ब्रिओ तयार केला, तर त्याला काय म्हणतो आपण, ॲपोस्पोरी. हे दोन टर्म लक्षात ठेवा, ॲपोगॅमी अँड ॲपोस्पोरी. ठीक आहे. बघा, ह्या काय केले तर ह्या ॲपोमिक्सिसला 3 टाईपमध्ये आपण काय केले, डिवाइड केले. बघा, मेन कॅटेगरी कोणते त्यांच्या तर एक आहे तर रिकरंट ॲपोमिक्सिस, नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. हे काय आहेत आपण बघूया नेक्स्ट स्लाइडमध्ये. रिकरंट अपोमिक्सिस. बघा, ह्यामध्ये काय होणार आहे, इन दिस टाईप द एम्ब्रियो सॅक इज जनरली राइज्ड अप आयदर फ्रॉम द आर्चिस्पोरल सेल ऑर फ्रॉम द न्यूसेलस. आता बघा, आर्चिस्पोरल सेल किंवा न्यूसेलसपासून काय तयार होणार आहे तर एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. आता आर्चिस्पोरल सेल म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. आर्चिस्पोरल म्हणजे सेल म्हणजे काय की ज्या सेल्स काय करतात तर MMC सेल तयार करतात. म्हणजेच कोणत्या, मेगास्पोर मदर सेल, म्हणजे जे काय आहेत तर फिमेल गॅमेट म्हणजे फ्लॉवरमध्ये असणारे फिमेल गॅमेट तयार करणाऱ्या सेल्स आहेत. अशा सेल्सपासून काय होणार आहे, एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. अशा प्रकाराला काय म्हणतो आपण, रिकरंट ॲपोमिक्सिस. बघा, पुढे तुम्हाला समजेल लगेच. इन डिप्लोस्पोरी द अनरिड्युस्ड एम्ब्रियो सॅक इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. बघा, लक्षात राहू द्या की ज्याच्यामध्ये काय होणार आहे तर एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट ही मेगास्पोर मदर सेल या सेलपासून जेव्हा होते त्याला काय म्हणतो आपण, रिकरंट अपोमिक्सिस. बघा, आलं का लक्षात? बघा, यामध्ये आपण काय पाहिलं की आर्चिस्पोरल सेल किंवा न्यूसेलस सेल म्हणजे ज्या काही सेंट्रिक सेल्स आहेत अशा प्रकारच्या सेलपासून एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट त्याला काय म्हणतो आपण, रिकरंट अपोमिक्सिस. बघा, अजून पुढे बघू आपण.
हिअर बोथ द एग सेल अँड एम्ब्रियो आर डिप्लॉइड अँड एम्ब्रियो सॅक इज डेव्हलप्ड फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. आलं लक्षात? काही अवघड नाही. यामध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की रिकरंट ॲपोमिक्सिस म्हणजे काय, की जिथं काय होणार आहे, मेगास्पोर मदर सेल याच्यापासून काय होणार आहे, डायरेक्टली एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट होणार आहे. मग मेगास्पोर मदर सेल नॉर्मल प्लांटमध्ये काय दाखवतं आहे, तर नॉर्मल प्लांटमध्ये काय होणार आहे, तर स्पोर मदर सेलपासून मिओटिक डिव्हिजन होणार आहे. म्हणजेच तिथं मिओसिस होणार आहे आणि त्या मिओसिसपासून गॅमेट फॉर्मेशन होणार आहे. पण इथं मिओसिस न होता इथं कोणती डिव्हिजन झाली, मायटॉसिस झाली. मायटॉसिस काय करणार आहे, तर सेलचं डुप्लिकेशन करणार आहे. म्हणजेच तिथं काय करणार आहे, तर डिप्लॉइड सेल तयार करणार आहे आणि त्या डिप्लॉइड सेलपासून, त्या बंच ऑफ डिप्लॉइड सेलपासून एम्ब्रियोची किंवा एम्ब्रियो सॅकची तिथं डेव्हलपमेंट होणार आहे. लक्षात घ्या, इथं मेगास्पोर मदर सेल इथं महत्त्वाची आहे. रिकरंट अपोमिक्सिस म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर मेगास्पोर मदर सेल आल्या पाहिजे. मेगास्पोर मदर सेल काय करणार आहे, तर त्यांची डेव्हलपमेंट होणार आहे मायटॉटिकली. म्हणजेच त्यांच्यामध्ये मायटॉसिस होणार आहे आणि मायटॉसिस डिव्हिजन होऊन तिथं डिप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे आणि त्याला काय म्हणतो आपण, रिकरंट ॲपोमिक्सिस. नॉर्मली या मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होते आणि मिओसिस होऊन तिथं गॅमेट फॉर्मेशन होत असतात. आलं लक्षात? बघा नेक्स्ट आहे आपल्याकडे नॉन रिकरंट ॲपोमिक्सिस. बघा यांच्यामध्ये काय दिलं आपल्याला सुरुवातीला, तर हिअर बोथ एग सेल अँड एम्ब्रियो आर हेप्लॉइड अँड द एम्ब्रियो डेव्हलपमेंट फ्रॉम द डायरेक्टली फ्रॉम द एग सेल विदाउट द फर्टिलायझेशन. आता इथं काय झालं, त्यांच्यामध्ये एक सेल तयार झाल्या. म्हणजे नॉन रिकरंटमध्ये काय झालं, तर एक सेल तयार झाल्या. कशापासून, तर त्या मेगास्पोरपासून आणि त्यांच्यामध्ये एक सेलची डिव्हिजन झाली. म्हणजे एक सेल कशा असणार आहे, सुरुवातीला डिप्लॉइड असणार आहे. पण आता डिप्लॉइड म्हणजे त्यांचं काय होणार आहे, परत इथं परत पण मिओसिस होणार आणि मिओसिसपासून परत इथं हेप्लॉइड सेल्स तयार होणार आणि हेप्लॉइड सेलपासून परत फर्टिलायझेशन होऊन परत इथं डिप्लॉइड सेल तयार होणार आणि त्यानंतर त्याची डेव्हलपमेंट असणार आहे. पण यामध्ये काय झालं, नॉन रिकरंटमध्ये ज्या काय एक सेल तयार झाल्यात, एक सेलचं मायटॉटिक डिव्हिजन चालू झालं. डायरेक्टली ते काय करणार आहेत, तर मायटॉटिक डिव्हिजन शो करणार आहे. म्हणजे मायटॉसिस त्यांच्यामध्ये होणार आहे आणि त्यांच्यापासून डायरेक्टली एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणार आहे. इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल अंडरगो द युजली मिओटिक डिव्हिजन अँड हेप्लॉइड एम्ब्रियो सॅक इज फॉर्मेड. पण यांच्यामध्ये काय होणार आहे, तर जे काही मेगास्पोर सेल आहे तिथं काय करणार आहे, तिथं मिओटिक डिव्हिजन ही होणार आहे आणि त्याच्यापासून काय होणार आहे, एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. पण त्या एम्ब्रियो सॅकमध्ये परत एक सेल तयार होणार आणि एक सेल काय करणार आहे, तर तिथं मायटॉटिक डिव्हिजन दाखवणार आहे. हिअर द एम्ब्रियो सॅक arises either from the egg by the parthenogenesis or from some other haploid cell of the gametophytic throughout the apogamy. बघा लक्षात आलं का, इथं काय होणार आहे, तर एम्ब्रियो सॅकमधील जो काय एम्ब्रियो आहे तो काय करणार आहे, पॅर्थेनोजेनेसिस म्हणजे काय, तर एक असेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक प्रकार आहे किंवा असेक्शुअली एगची डेव्हलपमेंट आहे, त्याला काय म्हणतो आपण, पॅर्थेनोजेनेसिस. इथं अशा पद्धतीने एगची डेव्हलपमेंट होणार आहे किंवा त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणार आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की गॅमेटोफायटिक सेलमध्ये जेव्हा एम्ब्रियो सॅक तयार होते किंवा गॅमेटोफायटिक सेलद्वारे जेव्हा एगची निर्मिती होते त्याला काय म्हणतो आपण, ॲपोगॅमी. लक्षात आलं का बघा, हिअर द एम्ब्रियो अरायजेस आयदर फ्रॉम द एग बाय पॅर्थेनोजेनेसिस ऑर फ्रॉम सम अदर हेप्लॉइड सेल फ्रॉम गॅमेटोफाइट. लक्षात आलं बघा. नॉन रिकरंटमध्ये काय होणार आहे, तर एग सेलपासून किंवा एगपासून एम्ब्रियो तयार झाला. आपण रिकरंटमध्ये काय पाहिलं होतं, मेगास्पोरपासून किंवा मेगास्पोर मदर सेलपासून काय पाहिलं होतं, तर तिथं एम्ब्रियोची डेव्हलपमेंट झाली होती. इथं काय होणार आहे, मेगास्पोर मदर सेलपासून एग तयार होतात आणि त्या एगपासून ह्या एम्ब्रियोची तर डेव्हलपमेंट झाली. लक्षात येते का बघा. प्लांट प्रोड्युस्ड बाय दिस मेथड आर जनरली स्टराईल अँड डू नॉट रिप्रोड्यूस सेक्स्युअल. म्हणजे आता यांच्यामधले जे काय प्लांट प्रोड्यूस होणार आहे ते कसले आहेत, पूर्णपणे स्टराईल आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन पुढं होणार नाही. म्हणजे ते काय झाले, प्लॅन्ट प्युअरली स्टराईल प्लॅन्ट झाले. म्हणजे त्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन ही प्रोसेस पुढच्या जनरेशनमध्ये ही होत नाही. म्हणजे ते त्यांना काय म्हणतो आपण, स्टराईल प्लॅन्ट. आणि त्या एक्झाम्पल कोणतं आहे त्याचं, निकोटिना. ह्या स्पेसीसच्या जे काही प्लॅन्ट आहे ते काय करते, तर पूर्णपणे ते प्लॅन्ट कसं आहे, स्टराईल आहे. आणि त्या स्टराईल प्लॅन्टपासून परत सेक्शुअली रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होणार नाही. बघा
आपल्याकडे तिसरा पॉईंट आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओलॉजी. बघा ह्यात काय होते पाहू आपण. इन दिस टाईप द एम्ब्रिओज मे बी डेव्हलप्ड फ्रॉम द सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंक्युबमेंट अलॉंग विथ द नॉर्मल झायगॉटिक एम्ब्रिओ. बघा आता ह्यामध्ये काय होणार आहे, जो काही एम्ब्रिओ आहे ह्या टाईपमधून जो काही एम्ब्रिओ तयार होतो तो काय होतोय, अदर देन एम्ब्रिओ सॅक म्हणजे एम्ब्रिओ सॅकच्या व्यतिरिक्त काय होणार आहे, काही सेलमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे. कशाबरोबर तर काही झायगॉटिक एम्ब्रिओ बरोबर. बघा इथं जर नॉर्मल फर्टिलायझेशन झालं असेल, इथं जर जो झायगोट तयार झाला असेल आणि त्या झायगोटमध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असेल एम्ब्रिओ सॅकमध्ये, तर इथं काय होणार आहे, तर जे काही इन्क्युबमेंटच्या सेल्स होत्या, काही जे काही अदर देन गॅमेटोफायटिक सेल्स आहेत किंवा त्यालाच काय म्हणतो आपण सोमॅटिक न्यूसेलस सेल, इथं पण काय होणार आहे, तर दुसऱ्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, तर दोन प्रकारचे किंवा दोन एम्ब्रिओची इथं डेव्हलपमेंट होणार आहे. लक्षात येते का बघा. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओमध्ये आपण एका वाक्यात काय लक्षात घेऊ शकतोय, द एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड फ्रॉम अनादर सेल, अनादर न्यूसेलस सेल अदर दॅन एम्ब्रिओ सॅक. म्हणजे एम्ब्रिओ सॅकच्या व्यतिरिक्त जर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओलॉजी. बघा अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये काय होऊ शकतं, तर एक किंवा दोनपेक्षा जास्त एम्ब्रिओ इथं तयार होत आहे. मग त्याला काय म्हणतो आपण पॉली एम्ब्रिओनी. बघा लक्षात येते का. इट इज गिव्ह राईज टू द कंडिशन कॉल्ड ॲज द पॉली एम्ब्रिओनी. म्हणजे इथं काय झालं, झायगोट तयार होऊन पण एम्ब्रिओ तयार झाला आहे आणि अदर देन एम्ब्रिओ सॅक म्हणजे दुसरीकडे पण एक एम्ब्रिओ असा तिथं डेव्हलप होतो आहे. अशा कंडिशनला काय म्हणतो आपण पॉली एम्ब्रिओनी. बघा हे कशामध्ये कॉमन आहे, मँगो, ऑरेंज, लेमन अशा प्रकारच्या प्लॅन्टमध्ये ही मेथड ही कसे कॉमन आहे. बघा याच्यात काय बघतो आपण, जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स कॅन बी प्रोड्युस्ड इफेक्टिवली अँड रॅपिडली बाय दिस ॲपोमिक्सिस. हे काय दिले आपल्याला, पूर्ण ॲपोमिक्सिसबद्दल सांगितले आपल्याला. ॲपोमिक्सिसमध्ये काय होणार आहे, जेनेटिकली सिमिलर किंवा जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स इथं काय होते प्रोड्यूस होते ते. बघा लक्षात आलं का. हा झाला आपला पॉईंट अपोमिक्सिस. अपोमिक्सिसमध्ये काय पाहिलं आपण, द प्लांट कॅन प्रोड्यूस द असेक्शुअली ऑर विदाउट गॅमेट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन दे आर प्रोड्यूस द न्यू प्रोजेनी आर कॉल्ड ॲज द अपोमिक्सिस. इन दिस टाईप ऑफ अपोमिक्सिस वी सी द 3 points that is recurrent apomixis, non-recurrent apomixis and adventive embryony. ह्या 3 टाईपमध्ये आपण काय केलं तर अपोमिक्सिसचा अभ्यास केला आहे. आपल्याकडे नवीन एक टर्म आले की पॉली एम्ब्रिओलॉजी. म्हणजे काय बघू आपण आता. पॉली एम्ब्रिओलॉजी इथं तर थोड्या प्रमाणात तुम्हाला कळालं की इथं एकापेक्षा अधिक जर एम्ब्रिओ तयार होत असतील तर त्याला काय म्हणतो आपण पॉली एम्ब्रिओनी. बघू ते डिटेल्समध्ये. बघा नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याकडे पॅर्थेनोकार्पी. बघा ह्या पॉईंटमध्ये आपण काय बघू, इट इज द कंडिशन इन विच द फ्रूट इज डेव्हलप्ड विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट होण्याची प्रोसेस आहे, पण ते कसं विदाउट द फर्टिलायझेशन. हा पॉईंट लक्षात ठेवा. ह्यामध्ये काय होणार आहे, पॅर्थेनोकार्पीमध्ये फ्रूटची डेव्हलपमेंट होणार आहे विदाउट फर्टिलायझेशन. त्याला काय म्हणतो आपण पॅर्थेनोकार्पी. इट इज ऑकर नॅचरली इन सम व्हरायटी ऑफ पायनॅपल, बनाना अँड पपया. ह्या प्रकारच्या प्लॅन्टमध्ये ही प्रोसेस आपल्याला दिसत असेल. मग विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत असेल. आता आपण आतापर्यंत पाहिलं की पॉलिनेशन होणार, पॉलिनेशन फर्टिलायझेशनमध्ये होणार, फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म होऊन तिथून एम्ब्रिओ तयार होऊन नवीन फ्रूट आणि सीड डेव्हलपमेंट आपण पाहिली होती. पण ह्यामध्ये कशा पद्धतीने होते बघू आपण. इन दिस प्लांट this seems that the placental tissue in the unfertilized ovary produce the auxin IAA, that is iodol 3 acetic acid, which is responsible for enlargement of ovary into the fruit. म्हणजे बघा ह्यामध्ये काय झालं, जे काय प्लासेंटल टिश्यू आहेत अनफर्टिलायझड ओव्हरीमधले ते काय करत असतात, ऑक्झिन IAA ह्या प्रकारचं किंवा हे नावाचं एक काय करतात हार्मोन प्रोड्यूस करतात. ते हार्मोन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, तर ते एनलार्जमेंट करतं ओव्हरीची एनलार्जमेंट. आता ओव्हरीची एनलार्जमेंट झाली म्हणजे काय झालं, तिथं मायटोटिक डिव्हिजन होऊन काय झालं तर एक तिथं सेलचा बंच तयार झाला आणि त्यापासून फ्रूटची डेव्हलपमेंट झाली. अशा प्रकारे काय झालं तर तिथं विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट तयार झालं. कळलं का बघा. यामध्ये आपल्याकडे पॉईंट काय आहे तर द फ्रूट रिसेंबल द नॉर्मल प्रोड्युस्ड फ्रूट बट इट इज द सीडलेस. आता ह्याच्यामध्ये जे काय फ्रूट तयार झालं ते कसं आहे, नॉर्मली फ्रूटसारखं ते फ्रूट आहे, पण त्याच्यामध्ये सीड्स हे अब्सेंट आहेत. म्हणजेच ते कसं आहे सीडलेस फ्रूट आहे. बघा हे अजून एक पॉईंट नवीन लक्षात ठेवा तुम्ही की पॅर्थेनोकार्पीमध्ये तयार झालेले फ्रूट्स हे कसे असतात, सीडलेस असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय झाले सीड्स हे अब्सेंट आहेत. आता हे असं कसं काय झालं की त्यामध्ये सीड का बरं अब्सेंट झाले, तर काय झालं तर आपण बघितलं होतं की एका
झायगोटचं जेव्हा डेव्हलपमेंट स्टार्ट होते त्यामध्ये आपण बघितलं होतं की सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट आपण तिथं पाहिले होते की जिथं सीडची डेव्हलपमेंट होत असते, फ्रूटची डेव्हलपमेंट होत असते. पण इथं काय झालं तर फर्टिलायझेशन हे झालेलं नाही, म्हणून काय होणार आहे तर तिथं सीडची डेव्हलपमेंट होत नाही. पण इथं फ्रूटची डेव्हलपमेंट होते, पण ही फ्रूटची डेव्हलपमेंट हे विदाऊट फर्टिलायझेशन आहे. म्हणजेच कशामुळे झाले तर तिचं फ्रूटची डेव्हलपमेंट ऑक्झिन हे हार्मोनमुळं त्याची डेव्हलपमेंट होणार आहे. म्हणून इथं काय झालं तर फक्त फ्रूट तयार झालं, त्या फ्रूटमध्ये सीड्स हे तयार झालेले नाहीत. ठीक आहे, लक्षात आली टर्मचं नाव आहे आपल्याकडे पॅर्थेनोग्राफी. म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाऊट फर्टिलायझेशन. हे कोणामध्ये ऑकर होतं, पायनॅपल, बनाना अशा प्रकारच्या फ्रूट्समध्ये ते आपल्याला दिसून येतं. आणि त्यासाठी हार्मोन कोणतं रिस्पॉन्सिबल आहे, ऑक्झिन AA, म्हणजेच त्याला काय म्हणतं आहे आयोडीन 3 ॲसिटिक ॲसिड. हे काय आहे तर प्लासेंटल टिश्यूनी तयार केलेलं हार्मोन आहे आणि ते काय करत असतं तर ओव्हरीची एनलार्जमेंट करतं आणि त्या ओव्हरीच्या एनलार्जमेंटपासून फ्रूट तयार झालेलं दिसतं. ठीक आहे, लक्षात आला पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा पॉलिएम्ब्रियोलॉजी म्हणजे काय पाहू आपण. इट इज मेनी एम्ब्रियोज आर फॉर्मेड इनसाइड द सीड इज कॉल्ड ॲज द पॉलिएम्ब्रियोलॉजी. म्हणजे जर एका सीडमधून जर मेनी एम्ब्रियोज तयार झाले असतील किंवा अरायजेस होत असतील तर अशा कंडिशनला काय म्हणतो आपण, पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा कंडिशन कशी, आपल्याकडे एक सीड आहे, त्या सीडमधून काय झाले तर दोन प्लॅन्ट जेव्हा अरायजेस होते, ते दोनपेक्षा अधिक प्लॅन्ट जेव्हा तिथं डेव्हलप होतात, अशा कंडिशनला काय म्हणतो आपण, पॉलिएम्ब्रियोलॉजी. मेनी एम्ब्रियोज आर फॉर्मेड इनसाइड द सीड इज कॉल्ड ॲज द पॉलिएम्ब्रियोनी. आता ह्याच्यामध्ये अजून काय बघतो आपण, रिझल्टिंग द इमर्जन्स ऑफ द मल्टिपल सीडलिंग. म्हणजे एका सीडपासून काय होणार आहे तर भरपूर असे नवीन प्लॅन्ट किंवा नवीन प्रोजेनी इथं तयार झालेले आपल्याला दिसते. कोणी डिस्कवर केले, नोटीस केले, कोणी ल्यूनॉक यांनी 1719 सिट्रस जीनस अशा प्रकारच्या प्लॅन्ट्समध्ये त्यांनी काय केले, त्यांनी पॉलिएम्ब्रियोलॉजी नोटीस केली होती. बघा पॉलिएम्ब्रियोलॉजी मे बी ट्रू ऑर फॉल्स डिपेंडिंग अपॉन द वेदर द मेनी एम्ब्रियोज अरायजेस. म्हणजे एम्ब्रियो हे कुठून अरायज होतात किंवा मेनी एम्ब्रियोज हे कुठून डेव्हलप होतात, कुठून जर्मिनेट होतात, त्याच्यावरून काय झाले तर दोन टाईप पडलेत. एक आहे ट्रू पॉलिएम्ब्रियोनी आणि दुसरा काय आहे तर फॉल्स आहेत. बघू आपण ते काय आहेत. व्हेन मेनी एम्ब्रियोज आर सेपरेट एम्ब्रियो सॅक इज कॉल्ड ॲज द फॉल्स पॉलिएम्ब्रियोलॉजी. म्हणजे बघा एक असं सीड आहे की त्यामध्ये काय झालं तर पॉलिएम्ब्रियोलॉजी तयार झाले, पण हे सीडलिंग म्हणजे जे काय प्लॅन्ट तयार झालेत किंवा एम्ब्रियो तयार झालेत हे कसे झाले तर प्रत्येकसाठी सेपरेट अशी एम्ब्रियो सॅक तयार झाले. म्हणजे तिथं काय जाणार आहे, प्रत्येक एम्ब्रियोला सेपरेट अशी एम्ब्रियो सॅक जर तयार झालेली असेल, अशा कंडिशनला काय म्हणतो आपण, फॉल्स पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा लक्षात येते का, व्हेन मेनी एम्ब्रियोजेस आर अरायजेस और सेपरेट एम्ब्रियो sac are called as the false embryology. When many embryos are in the separate embryo sac are called as the false polyembryony. आणि दुसरी कंडिशन कोणती आपल्याकडे, when embryos arises from the same embryo sac are called as the true polyembryology. म्हणजे बघा एकाच एम्ब्रियो सॅकमधून जर दोनपेक्षा अधिक किंवा जास्त प्रमाणात जर नवीन प्लॅन्ट तयार होत असतील तर जर्मिनेट होत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रू पॉलिएम्ब्रियोनी. बघा पॉईंट लक्षात आला का. यामध्ये काय बघतो आपण, पॉलिएम्ब्रियोनीमध्ये बघितलं आपण मेनी एम्ब्रियोज अरायजेस फ्रॉम द सिंगल सीड आर कॉल्ड ॲज पॉलिएम्ब्रियोलॉजी. त्यामध्ये दोन टाईप पाहिले आपण, ट्रू पॉलिएम्ब्रियोनी, फॉल्स पॉलिएम्ब्रियोनी. ट्रू पॉलिएम्ब्रियोलॉजी म्हणजे काय तर एकाच एम्ब्रियो सॅकमधून दोनपेक्षा अधिक प्लॅन्ट तयार होत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रू पॉलिएम्ब्रियोनी. आणि फॉल्स पॉलिएम्ब्रियोनी म्हणजे काय तर एकाच एम्ब्रियोमध्ये एकाच सीडमध्ये जर भरपूर प्रमाणात किंवा सेपरेट एम्ब्रियो सॅक जर तयार झाले असतील तर अशाला काय म्हणतो आपण, फॉल्स पॉलिएम्ब्रियोनी. बघा नेक्स्ट बघू आपण ह्याच्यामध्ये काय दाखवलं आपल्याला, ॲडव्हान्टेज पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा ह्यामध्ये काय बघतो आपण, ॲन एम्ब्रियो डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ द न्यू सेलर्स अँड इन्क्युबमेंट ॲज इन द सिट्रस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जर एम्ब्रियो जर डेव्हलपमेंट ही कशापासून डायरेक्टली डिप्लॉइड सेलपासून तयार होत असेल तर अशा प्रकारच्या पॉलिएम्ब्रियोलॉजीला काय म्हणतो आपण, ॲडव्हान्टेज पॉलिएम्ब्रियोलॉजी. म्हणजे बघा हे होईल इथं काय झालं तर एक आपण सुरुवातीला पाहिलं होतं ॲडव्हान्टेज एम्ब्रियोमध्ये काय पाहिलं होतं, इथं झायगोटिक सेलपासून एक एम्ब्रियो तयार होतोय आणि दुसरा जो एम्ब्रियो तयार होणार आहे तो कुठं होणार आहे, अदर देन न्यू सेल. म्हणजे जे काय डिप्लॉइड सेल्स आहेत ओव्हिलमध्ये, ज्या काय बाकीच्या डिप्लॉइड सेल आहेत त्या सेलपासून जर एम्ब्रियो तयार होत असेल तर अशाला काय म्हणतो आपण, ॲडव्हान्टेज पॉलिएम्ब्रियोलॉजी. म्हणजे लक्षात आलं का, एम्ब्रियो सॅकमधून
झायगोट सोडून दुसऱ्या सेलपासून जर एम्ब्रिओ तयार झाला अशा कंडिशनला काय म्हणतो आपण ॲडव्हान्टिव्ह पॉलिएम्ब्रियोलॉजी. दुसरी काय आहे आपल्याकडे क्लिवेजल पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा ह्यामध्ये काय होते झायगोट प्रो एम्ब्रिओ समटाइम डिवाइड्स और क्लीव्स इनटू द मेनी पार्ट और युनाइट ईच अदर देन डेव्हलप्स इनटू द मेनी एम्ब्रिओ. बघा आपण जे काय एम्ब्रिओ डेव्हलपमेंटमध्ये आपण जे काय पाहिलं होतं तिथं एक प्रो एम्ब्रिओ तयार झाला होता किंवा त्यालाच काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन झाल्यानंतरचा जो काही झायगोट होता त्या झायगोटची मायटोटिक डिव्हिजन होऊन काय होणार होता तर पूर्ण असे एम्ब्रिओ तयार होत असते. तुम्ही डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ हा पॉईंट पाहू शकताय, लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यापासून तुम्हाला कळेल. जर त्या झायगोटची डेव्हलपमेंट कशी नॉर्मली मायटोटिक डिव्हिजन होऊन झाली तर काय होणार आहे तर तिथे एक असा एम्ब्रिओ तयार होणार. पण या कंडिशनमध्ये काय होणार आहे तर ह्या झायगोटची क्लिवेज झाली, म्हणजे ह्या झायगोटला काय झालं डिवाइड झाला. मिओसिस होऊन जर त्या झायगोटचे काय झाले तर 2 सेल तयार झाल्या आणि परत काय होणार आहे तर परत ह्या 2 सेलचं पासून नवीन एम्ब्रिओ इथं तयार होणार आहे. बघा म्हणजे इथं काय झालं तर 2 एम्ब्रिओ इथं तयार होणार आहेत. अशा प्रकारच्या कंडिशनला काय म्हणतो आपण क्लिवेज पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा लक्षात आलं का. ॲडव्हान्टेजमध्ये काय होणार आहे तर 2 सेपरेट एम्ब्रिओ तयार होणार आहे. एक होणार आहे झायगोटमध्ये आणि दुसरा होणार आहे न्यूसेलस सेलमध्ये अदर दॅन झायगोटिक सेल. अशा प्रकारच्या कंडिशनला काय म्हणतो आपण ॲडव्हान्टिव्ह पॉलिएम्ब्रियोलॉजी. आणि दुसरी आपल्याकडे क्लिवेज पॉलिएम्ब्रियोलॉजी. क्लिवेजमध्ये काय होणार आहे तर झायगोटचं क्लिवेज होणार आहे. नॉर्मली काय व्हायला पाहिजे तर झायगोट्समध्ये मायटोसिस डिव्हिजन होऊन त्यापासून एम्ब्रिओ तयार होत असतोय. पण अशा प्रकारची कंडिशन इथं तयार झाली की झायगोटची क्लिवेज झाली, म्हणजे झायगोटपासून 2 सेल तयार झाल्या आणि त्या परत 2 सेल काय करणार आहेत तर नवीन 2 असे एम्ब्रिओ तयार करणार आहेत. ती कंडिशन कुठली होणार आहे आपल्याकडे पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा लक्षात आलं का. पॉलिएम्ब्रियोलॉजी इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ द सर्वायवल ऑफ द न्यू प्लांट. म्हणजे पॉलिएम्ब्रियोलॉजीमधून काय झालं तर एका सीडपासून 2पेक्षा अधिक प्लांट जर तयार झाले तर काय होणार आहे तर त्या प्लांटचा सर्वायवल रेट इन्क्रीज होणार आहे. म्हणजे प्लांटकडे हे काय तर एक बेनिफिशियल अशी एक प्रॉपर्टी आहे की जे काय करू शकते तर त्यांचा सर्वायवल रेट इन्क्रीज करू शकते. त्यांच्यापासून काय होणार आहे तर नवीन प्लांट तयार होण्याची कंडिशन ती काय होणार आहे वाढणार आहे, म्हणजेच त्यामध्ये नवीन प्लांट असे तयार होणार आहेत. बघा अजून काय न्यूसेलर ॲडव्हान्टिव्ह पॉलिएम्ब्रियोलॉजी इज द ग्रेट सिग्निफिकन्स इन द हॉर्टिकल्चर. म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये आपल्याला जर नवीन प्लांट तयार करायचे असेल तर अशा प्रकारची पॉलिएम्ब्रियोलॉजी आपल्याला ही एक काय तर ग्रेट सिग्निफिकन्स म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. बघा लक्षात आलं का. आपण हा पॉईंट इथं क्लिअर केलेला आहे पॉलिएम्ब्रियोलॉजी. बघा आपला हा टॉपिक इथे संपलेला आहे. आपण नेक्स्ट टॉपिक चालू करणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण ह्या टॉपिकला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही ह्या रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटचा स्टडी चांगल्या पद्धतीने करा आणि त्याच्यापासून जे काही तुम्हाला डाऊट्स होतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर आपल्या काही सोशल मीडिया अकाउंट्स पण आपण इथं तयार केलेले आहेत. त्या अकाउंटवरती तुम्ही फॉलो करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. आणि तुम्हाला काही शंका अडचणी असतील तर तुम्ही इथे मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमचा काही डाऊट असतील तर ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.